धनु राशी 8 ते 14 जून 2026 साप्ताहिक राशीफल. धनु राशी, या आठवड्यात तुम्हाला मिळू शकतात 7 रहस्यमय संकेत. धनु राशी, 8 ते 14 जूनचा हा आठवडा तुमच्यासाठी अत्यंत विशेष आणि आश्चर्याने भरलेला ठरू शकतो. हा काळ केवळ दैनंदिन घटना, नोकरी, पैसा किंवा नातेसंबंध यापुरता मर्यादित नाही. या आठवड्यात विश्व जणू तुमच्या आयुष्यात काही नवीन ऊर्जा, नवीन आशा आणि नवीन शक्यता पाठवत आहे. धनु राशीचा स्वामी हा गुरुग्रह मानला जातो. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींमध्ये मोठी स्वप्ने पाहण्याची क्षमता, ज्ञानाची ओढ आणि सतत पुढे जाण्याची वृत्ती असते. पण मागील काही काळात तुम्हाला असे वाटले असेल की काही गोष्टी अडकल्या आहेत. प्रयत्न होत आहेत पण अपेक्षित वेगाने परिणाम दिसत नाहीत. काही प्रश्न अनुत्तरित आहेत, काही इच्छा अपूर्ण राहिल्या आहेत आणि काही स्वप्ने अजूनही योग्य वेळेची वाट पाहत आहेत. मात्र या आठवड्याची ऊर्जा काही वेगळीच कथा सांगत आहे. विश्वाचा संदेश असा आहे की जे थांबलेले वाटत आहे ते प्रत्यक्षात पुढे सरकत आहे. फक्त त्याची गती अद्याप तुमच्या नजरेस पडलेली नाही. या आठवड्यात घडणाऱ्या काही घटना सुरुवातीला साध्या वाटू शकतात, पण पुढे त्यांचे महत्त्व लक्षात येईल. एखादी भेट, एखादा संवाद, एखादा योगायोग किंवा एखादा विचार तुमच्या आयुष्याची दिशा बदलण्याचे काम करू शकतो. विशेष म्हणजे या काळात तुमच्या मनातील आशा पुन्हा जागृत होऊ शकते. ज्या गोष्टीबद्दल तुम्ही निराश झाला होता त्याबद्दल नवीन दृष्टिकोन मिळू शकतो. ज्या मार्गावर अंधार दिसत होता तिथे आता एखादा छोटासा प्रकाश दिसू शकतो. धनुराशीच्या व्यक्तींनो, हा आठवडा तुम्हाला एक महत्त्वाची जाणीव करून देऊ शकतो. नशीब हे अचानक येत नाही, ते आधी संकेत पाठवते, मग संधी देते आणि शेवटी फळ देते. म्हणूनच या 7 दिवसात घडणाऱ्या प्रत्येक लहान गोष्टीकडे लक्ष द्या. काही वेळा नियती मोठ्या घटनांमधूनही नाही तर छोट्या योगायोगांमधूनही बोलत असते. आता जाणून घेऊया त्या 7 रहस्यमय आणि सकारात्मक घटनाबद्दल ज्या या आठवड्यात तुमच्या आयुष्यात विशेष अर्थ घेऊन येऊ शकतात. पहिली घटना, अनपेक्षित भेटीचा संकेत. या आठवड्यात एखादी अशी भेट घडू शकते जी सुरुवातीला सामान्य वाटेल, पण तिचा प्रभाव पुढे मोठा ठरू शकतो. ही भेट एखाद्या जुन्या मित्राशी, पूर्वीच्या सहकार्याशी किंवा अगदी नवीन व्यक्तीशीही होऊ शकते. विशेष गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीच्या बोलण्यातून तुम्हाला एखादी नवीन कल्पना, नवीन दिशा किंवा नवीन आशा मिळू शकते. धनुराशीच्या व्यक्ती स्वभावाने प्रवासप्रिय आणि नवीन गोष्टी स्वीकारणाऱ्या असतात. त्यामुळे ही भेट तुमच्या विचार विश्वाला नवीन आकार देऊ शकते. अनेक दिवसांपासून मनात अडकलेला एखादा प्रश्न या संवादामुळे सुटू शकतो. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला जाणवेल की ही भेट केवळ योगायोग नव्हती. दुसरी आहे हरवलेल्या आत्मविश्वासाचे पुनरागमन. गेल्या काही काळात एखाद्या कारणामुळे तुमचा आत्मविश्वास डळमळीत झाला असेल, पण या आठवड्यात अशी घटना घडू शकते जी तुम्हाला तुमच्या क्षमतेची पुन्हा जाणीव करून देईल. एखादे कौतुक, एखाद्या कामातील यश किंवा एखाद्या व्यक्तीने व्यक्त केलेला विश्वास तुमच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरू शकतो. तुम्ही ज्या गोष्टीला लहान यश समजाल ती प्रत्यक्षात तुमच्या मनातील मोठी शंका दूर करणारी घटना असू शकते. या आठवड्यात विश्व तुम्हाला जणू सांगत आहे, तुम्ही अजूनही सक्षम आहात, फक्त स्वतःवर विश्वास ठेवण्याची गरज आहे. तिसरी घटना आहे एका जुन्या स्वप्नाची चाहूल. कधी काळी तुम्ही एखादे मोठे स्वप्न पाहिले होते, पण परिस्थितीमुळे ते मागे पडले. या आठवड्यात ते स्वप्न पुन्हा जागे होण्याची शक्यता आहे. एखादी बातमी, एखादा व्हिडिओ, एखाद्या व्यक्तीचे यश किंवा अचानक आलेली प्रेरणा तुम्हाला पुन्हा त्या दिशेने विचार करायला भाग पाडू शकते. धनुराशीच्या व्यक्तींमध्ये मोठे ध्येय ठेवण्याची क्षमता असते. त्यामुळे हा काळ तुम्हाला तुमच्या खऱ्या आवडीची पुन्हा आठवण करून देऊ शकतो. ही घटना केवळ आठवण न राहता भविष्यातील कृतीची सुरुवात ठरू शकते. चौथी घटना आहे नशीब देईल एक गुप्त इशारा. या आठवड्यात काही योगायोग वारंवार घडू शकतात. एखादे नाव पुन्हा पुन्हा ऐकू येणे, एखादा अंक वारंवार दिसणे किंवा एखाद्या विषयाकडे सतत लक्ष जाणे. या गोष्टी तुम्हाला साध्या वाटतील, पण त्या तुमच्या अवचेतन मनाचे संकेत असू शकतात. कधीकधी जीवन थेट उत्तर देत नाही, ते संकेत देते. या काळात तुमची निरीक्षण शक्ती वाढलेली असेल, त्यामुळे आजूबाजूला घडणाऱ्या छोट्या घटनांकडे लक्ष दिल्यास एखादी महत्त्वाची संधी तुमच्या नजरेत येऊ शकते. पाचवी घटना आहे आनंद वार्तेचा प्रकाश. धनुराशी, या आठवड्याच्या मध्यात किंवा शेवटच्या दिवसात एखादी सकारात्मक बातमी मिळण्याची शक्यता आहे. ती आर्थिक, कौटुंबिक, शैक्षणिक किंवा वैयक्तिक जीवनाशी संबंधित असू शकते. ही बातमी तुमच्या मनावरचा ताण कमी करेल आणि पुढील काळासाठी आशा निर्माण करेल. विशेष म्हणजे ही घटना तुम्हाला बराच काळ वाट पाहिलेल्या गोष्टीच्या दिशेने एक पाऊल पुढे नेऊ शकते. त्यामुळे या आठवड्यात आशावादी राहणे महत्त्वाचे ठरेल. सहावी घटना आहे नवीन मार्गाची दारे उघडतील.
धनु राशीचा संबंध विस्तार, शिक्षण आणि नवीन क्षितिजांशी जोडला जातो. या आठवड्यात एखादी किंवा नवीन संधी तुमच्यासमोर येऊ शकते. ती लगेच मोठी वाटणार नाही, पण भविष्यात तिचे महत्त्व वाढू शकते. काही जण नवीन कौशल्य शिकवण्याचा विचार करतील, काही जण नवीन कामाची दिशा शोधतील, तर काही जण स्वतःच्या आयुष्यातील पुढच्या टप्प्याची योजना आखतील. ही घटना तुमच्या जीवनात नवीन सुरुवात या भावनेला जागृत करू शकते. 7वी घटना आहे मनशांतीचा अनमोल क्षण. या आठवड्याची सर्वात सुंदर आणि रहस्यमय घटना म्हणजे अंतर्मनातील शांतता. अनेक दिवसांपासून चालू असलेली चिंता, संभ्रम किंवा भावनिक गोंधळ अचानक कमी झाल्यासारखा वाटू शकतो. एखाद्या संध्याकाळी, एखाद्या संवादानंतर किंवा एखाद्या साध्या अनुभवातून तुम्हाला अशी जाणीव होऊ शकते की सर्व प्रश्नांची उत्तरे लगेच मिळणे आवश्यक नसते. काही वेळा विश्वास ठेवणे पुरेसे असते. ही मनशांतीच तुमच्यासाठी या आठवड्याचा सर्वात मोठा आशीर्वाद ठरू शकते. धनुराशीच्या व्यक्तींनो, या आठवड्याचा सर्वात महत्त्वाचा संदेश असा आहे की स्वतःवरचा विश्वास कोणत्याही परिस्थितीत गमावू नका. काही गोष्टी सध्या तुमच्या मनासारख्या घडत नसतील, काही प्रश्नांची उत्तरे अजून मिळाली नसतील, काही स्वप्ने अजून अपूर्ण असतील, पण याचा अर्थ असा नाही की ते कधीच पूर्ण होणार नाहीत. कधीकधी नियती आपल्याला योग्य वेळेची वाट पाहायला शिकवत असते. लक्षात ठेवा, प्रत्येक सूर्योदयापूर्वी रात्र सर्वात जास्त काळोखी वाटते, पण याच काळोखानंतर नवीन प्रकाश येतो. तुमच्या आयुष्यातही काही सकारात्मक बदल हळूहळू आकार घेत आहेत. त्यामुळे निराश होऊ नका, घाई करू नका आणि कोणत्याही एका अपयशावरून स्वतःचा निर्णय करू नका. विश्वाचा तुमच्यासाठी आज एक संदेश आहे. तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संधीचे स्वागत करा, कारण पुढील काही काळात तुमच्या आयुष्याची दिशा बदलणारी एखादी छोटी घटना तुमची वाट पाहत असू शकते. जर हा धनुराशीचा साप्ताहिक राशी भविष्य व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा जय गुरुदेव. पुन्हा भेटू एका नव्या राशी भविष्यासह. तोपर्यंत आनंदी राहा, सकारात्मक राहा आणि स्वतःच्या नशिबावर विश्वास ठेवा. धन्यवाद. जय गुरुदेव.